मराठी नाटक, सिनेमे आणि मालिकांमधल्या अनेक भूमिकांमधून ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. प्रत्येक भूमिका वंदना गुप्तेंनी जिवंत केल्या आहेत. सिनेमे आणि मालिका तर झालंच, पण त्यांचं नाटकावर विशेष प्रेम आहे. त्यांनी 25 पेक्षा अधिक नाटकांमध्ये काम केलंय. या प्रवासात त्यांना अनेक फॅन्स भेटले. पण सध्या सुरू असलेल्या कुटुंब कीर्तन या नाटकावेळी त्यांना एक वेगळाच अनुभव आलाय. त्यांच्या फॅनने त्यांची सही चक्क फरशीवर घेतलीय. ठाण्यात प्रयोगादरम्यान हा किस्सा घडलाय. वंदना गुप्तेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा अनुभव सांगितलाय. आज ठाण्यात गडकरी रंगायतनला कुटुंब कीर्तन नाटकाचा प्रयोग होता. मेकअप रूममध्ये एक गृहस्थ माझी सही घ्यायला म्हणून भेटायला आले. त्यांनी एका 2x4च्या टाईलवर माझी सही घेतली. मला जरा आश्चर्य वाटलं, म्हणून मी कारण विचारलं. ते म्हणाले, गडकरी रंगायतन हे ठाण्याचं वैभव आहे. इथे अनेक महान कलाकार आपली कला सादर करत आले. त्या रंगमंदिराचे नूतनीकरण करताना मी त्यातल्या फरशा 3-4 गोणी भरून घरी घेऊन आलो. मी माझ्या आवडत्या कलाकारांची सही यावर घेऊन ठेवतो. माझ्या घराची एक भिंत या सह्यांनी भरलेली असेल आणि ती माझ्यासाठी एक ऐतिहासिक, मौल्यवान आठवण असेल. मला खूप गलबलून आलं ते ऐकून. किती प्रेम करतात आमच्या कलेवर लोक. खरं तर असे प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही रंगमंचावर टिकून आहोत. बालगंधर्व उगाच नाही प्रेक्षकांना मायबाप म्हणत असत. अशा भावना वंदना यांनी व्यक्त केल्यात. सिनेमे आणि मालिकांपेक्षा नाटक हे असं माध्यम आहे जिथे प्रेक्षकांची दाद ही भेटीतून मिळते. वंदना गुप्तेंनी अनेक नाटकं अजरामर केली. वयाच्या 73व्या वर्षी सुद्धा तितक्याच ताकदीने त्या रंगमंचावर नाटक सादर करतायत. तुम्हाला वंदना गुप्तेंचं आजवरचं सर्वात जास्त आवडलेलं नाटक कोणतं हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.